कळवण तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी। पाण्याच्या शोधात बिबट्यांचा मानवी वस्तीकडे वाढता वावर। नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली असून शेतात काम करत असलेल्या एका शेतमजुरावर बिबट्याने अचानक झडप घालत हल्ला केला। या हल्ल्यात मजूर जखमी झाला असून ग्रामस्थांच्या आरडाओरड्यामुळे बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला। मिळालेल्या माहितीनुसार गुजरात राज्यातून शेतमजुरीसाठी आलेले कोजा काळू पवार असे जखमी मजुराचे नाव आहे। ते शेतात बसलेल्या अवस्थेत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात त्यांच्या पाठीवर 4 ठिकाणी तसेच छातीवर 2 ठिकाणी बिबट्याच्या नखांचे घाव लागले आहेत। घटनेनंतर शेतमालकाने जखमी मजूर कोजा काळू पवार यांना तात्काळ अभोणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्यात आलाय, तसेच परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे। उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने जंगलातील पाणवठे आटत चालले असून पाण्याच्या शोधात बिबटे पुन्हा शेतवस्ती व मानवी वस्तीकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे। त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दिंडोरी तालुक्यात नुकतीच एका चिमुरडीवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आता कळवण तालुक्यातही बिबट्यांचे हल्ले आणि मानवी वस्तीत प्रवेश वाढल्याच्या घटना समोर येत आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून रात्रीच्या वेळी शेतात किंवा एकांत ठिकाणी एकटे जाणे टाळावे। बिबट्याचा वावर दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी असे सांगितले आहे। या पार्श्वभूमीवर बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। संपादकीय वृत्त संकलन खुशाल देवरेसह चेतन हिरे, अभोणा। व्यक्तीला बिबट्याने हल्ला केला, त्याला 2 ते 3 ठिकाणी खरचटलेला आहे। तर वन विभागाकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत? वन विभागाची उपाययोजना वेळोवेळी गस्त करून ग्रामस्थांना वेळची बिबट आणि मानव संघर्ष याबाबत आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो। आणि सदर परिसरामध्ये बिबट म्हणजे पिंजराची वगैरे दक्षता आम्ही घेतलेली आहे, पिंजरा वगैरे तिथे लावलेला आहे। सदर व्यक्ती आज 24/4/2026 रोजी कोजा काळू पवार गुजरात राज्यातील मजूर कांदा काढण्याचं काम करीत असताना 8:30 वाजेच्या सुमारास नाल्यातून येऊन बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला आहे। पण जोरात प्रतिकार वगैरे आणि मजुरांच्या आरडाओरडा केल्यामुळे सदर मजुरास 4 ठिकाणी छातीवरती आणि 4 ठिकाणी पाठीवरती नखे लागलेले आहेत आणि डाव्या हातास त्याच्या इजा झालेली आहे। आणि सदर रुग्णास त्वरित शेतमालक सुखदेव दादाजी जाधव यांनी त्वरित हॉस्पिटलमध्ये आणून त्यास ॲडमिट केले, पुढील उपचाराची चालू। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आता सदर शेतमजुराला त्याच्यावर हल्ला झालेला आहे, त्याला पुढे काही परिणाम भोगावे लागतील किंवा काही होणार आहे का, किंवा हे बरं होईल का? वैद्यकीय अधिकारी अभोणा यांच्याशी चर्चा केलेली आहे। जखमा वगैरे काही खोलवरती नाही, त्याचाच संध्याकाळी आज उपचार होऊन विचार देण्यात येणार। बिबट्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही शेतकरी बांधवांना काय आवाहन करणार? बिबट्यापासून आम्ही शेतकऱ्यांना हेच आवाहन करतो की आपण कोणत्या प्रकारचे खाली बसून कोणत्या प्रकारचे काम करू नये। कारण बिबट याचं असं आहे की त्याच्यापेक्षा जी छोटी वस्तू किंवा छोटी प्राणी वगैरे दिसेल त्याच्यावर बिबट त्वरित हल्ला करत असतो।